पोलीस प्रशासनाला कालावधी आहे, त्यांनी ठरवायचं काय करायचंय काय नाही। कारण ज्या पद्धतीने आम्ही गेल्या 2.5-3 वर्षापासून या बीड जिल्ह्यात भोगतोय, त्याचा हा उद्रेक आमचा माणूस मारलाय। अरे काय दोष होता त्या पोराचा? कुठेतरी गरीबाच्या लेकराला तुम्ही 10-12 जण तिथं मारत होता, तर फक्त सोडायला गेला। अरे कुठे माणुसकी नावाची चीज आहे का नाही? 40 जण आणि कोणीतरी लोकप्रतिनिधी खासदाराचा पोरगा तिथं येतोय। तर मी सांगितल्याप्रमाणे जो काही नांगानास होईल, जे काय होईल, याला या ठिकाणी हे पोलीस स्टेशन जिम्मेदार असेल। आता हे संपूर्ण बीड जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र या केज शहरावर केज पोलीस स्टेशन का डोळे लावून पाहतोय, फक्त आदेशाची वाट पाहतोय। थोडा वेळ अजूनही आपण अर्धा तास 15 मिनिटं वाट पाहू, आणि जर दाखल केले न्याय नाही मिळला तर आपण, आणि आता तुम्ही 3 दिवस झाले आम्ही पाहतोय की त्या ठिकाणी रस्ता रोको केलाय, तिकडे आंबे जोगायला होतात, परंतु गेंड्याची कातड पांघरलेलं हे पोलीस स्टेशन प्रशासन यांना कसल्या प्रकारची जाग येताना दिसत नाही। तर म्हणजे बांधवांनो, आम्हाला थोडासा उशीर झाला, त्याचं कारण मी दवाखान्यात ऍडमिट होतो, दवाखान्यातून इथं आलोय। एवढा मोठा अन्याय सातत्यानं गेल्या 3 वर्षापासून आमचे जोडीदार केशव तात्या तांदळे असतील, मोहन आगाव असतील, सुमन दस असतील, राहुल आगाव असेल, कुठेही समाजावर काही झालं तर आम्ही पाहतोय, काही झालं तर नाही, अन्यायच केला जातोय। त्यामुळे तुम्हाला मारून टाकायचा का काय, आणि मेलं तरी चालेल, परंतु आता या ठिकाणी जो आम्ही जे नावं सांगितलेत, त्या घरच्या मंडळींनी जे नावं सांगितलेत, त्या सगळ्या लोकांवर जर FIR नाही झाला आणि त्या सगळ्या लोकांना अटक जर नाही झाली तर बीड जिल्ह्याचा प्रश्न नाही। महाराष्ट्र गेल्या सकाळपासून काय चाललंय ते पाहतोय, म्हणून जर त्या आरोपीला अटक नाही केलं, या केज पोलीस स्टेशनच्या PI आणि सर्व पोलीस प्रशासनाने, तर जो हा प्रकार होईल, जो काही नंगानाश होईल, जाळपोळ होईल, समाजाला ते मारत होते ते सोडायला गेलाय। बांधवांनो, आता काय व्हायचं तर होईल, आणि कुठपर्यंत गेल्या 3 वर्षापासून आपल्या समाजावर या बीड जिल्ह्यामध्ये हे स्वतःला लय आणण्याच्या विरोधात कुठे गेले या जिल्ह्याचा खासदार, त्या आष्टीचा आमदार, बीडचा आमदार? 3 दिवस झाले आमचं पोरग मारलं, याला दिसत नाही का? म्हणून आता एकदाच काय व्हायचंय तर व्हायला द्या। त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब, तर म्हणजे ज्या पद्धतीनं या बीड जिल्ह्यात या समाजावर अन्याय होतोय, पोलीस